यानंतर बातमी आहे औरंगाबादमध्ये विनाअनुदानित शिक्षकांच्या हिंसक आंदोलनानं काल एका पोलिसाचा बळी घेतला। मोर्चाच्या धावपळीत हृदयविकाराच्या झटक्यानं राहुल प्रकाश कांबळे यांचा मृत्यू झाला। ते मुंबई रेल्वेचे कर्मचारी होते। आज शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात येणार आहे। विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावं या मागणीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिक्षकांनी मोर्चा काढला होता। मात्र मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला। त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली। यात काही पोलीस आणि शिक्षक जखमी झालेत। या धावपळीत हृदयविकाराच्या धक्क्यानं राहुल कांबळे यांचा जीव गेला। दरम्यान राहुल कांबळे यांना श्रद्धांजली म्हणून औरंगाबाद विभागीय कार्यालय आणि मुंबई रेल्वे पोलीस कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काल आपण बघितलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी एकच गोंधळ माजला होता, एकच हाहाकार माजला होता आणि या सगळ्या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल येणार आहे असं देखील कळतंय। काय अधिक माहिती आहे? निश्चितच दीपक, बबनराव लोणीकर यांनी भेट दिली होती या सगळ्या घटनास्थळाला आणि जिथे पोलीस कर्मचारी आणि शिक्षक जखमी आहेत तिथे, आणि या सगळ्यांचा अहवाल त्यांना मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना द्यायचा आहे। मात्र कालच्या सगळ्या या गोंधळामध्ये आतापर्यंत 60 शिक्षक जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। काही शिक्षक जे आहेत ते घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। 9 पोलीस जखमी आहेत आणि त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जो मुंबई रेल्वे पोलिसांचा कर्मचारी होता राहुल कांबळे नावाचा, त्याचा या सगळ्या घटनेच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। आणि इतिहासात पहिल्यांदाच असं होतं दीपक, मी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयासमोर आहे आणि पोलीस आयुक्तालयांचा जो ध्वज आहे तो अर्ध्यावरती घेण्यात आलेला आहे। इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय दीपक, औरंगाबादमध्ये जसा हा ध्वज खाली घेण्यात आलेला आहे, मध्यावरती घेण्यात आलेला आहे, तसाच मुंबईतलं जे रेल्वेचं पोलिसांचं हेडक्वार्टर आहे तिथला देखील पोलिसांचा जो ध्वज आहे तो अर्ध्यावरती घेण्यात आलेला आहे। आणि याच प्रांगणामध्ये जो मृत कर्मचारी आहे त्यांना या ठिकाणी त्याचं शवविच्छेदन केल्यानंतर इथे श्रद्धांजली अर्पित करण्यात येईल पोलिसांकडून आणि त्यानंतर त्याचं जे शव आहे ते मुंबईला हलवण्यात येईल। मात्र या सगळ्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षक जे आहेत तेच देखील आता आंदोलनाच्या प्रयत्नात आहेत आणि शिक्षकांच्या संघटनेच्या बैठकी देखील आज औरंगाबादमध्ये आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्यानंतर ज्या शिक्षकांच्या हातामध्ये खडू होतात त्यांना या मोर्चा दरम्यान दगड घेण्याची वेळ का आली हे देखील आपल्याला पाहावं लागेल। आणि त्यामुळे बबनराव लोणीकरांच्या चौकशी अहवालामध्ये काय येत आहे आणि ते मुख्यमंत्र्याला काय नेमकं कळवतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की एखादा पोलीस कर्मचारी ज्यावेळेस त्याचा असा कर्तव्यावर असताना त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांचा ध्वज आहे तो अर्ध्यावरती उतरवण्यात आलेला आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आंदोलनामध्ये मुंबई रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। औरंगाबाद कॅबिनेट बैठकीच्या वेळेला काल हा सगळा प्रकार घडला।